राज्यातली परिस्थिती अरे बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर दुसऱ्याची खेचू कशा शिकतो? बेड्या आहेत दोन्ही हातात, अशा बेड्या तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार काय? कारण संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे, जे काय आता मला समजतंय त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे. परंतु ही कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर ठेवलेली आहे. कायदा सुव्यवस्था नाही, हे सगळं पॉलिटिकल हिरो, पॉलिटिकल रॉबिनहुड ज्याला म्हणतात ना, तो प्रकार आहे. म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही, तुम्ही आपटेंना वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना, असा प्रश्न लोक विचारणार ना. एन्काउंटर पण मुंब्रा बायपासला करणार असं पण अशी माहिती संभावली. मला माहित नाही बाबा एन्काउंटर कुठे झाला, हे उगाच मुंबऱ्याचं नाव घेऊ नका. तुमको भी गंदी आदत है यार, क्या संबंध मुंब्रा गाव. परंतु या सगळ्या संदर्भात आता 2 महिन्यांवरती आगामी विधानसभा निवडणूक आहे. त्याच्यात हिरोगिरी करायला की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते, त्याच्यासाठी केलेलं काम आहे. आणि त्याच्यात मूळ गुन्हेगार राम राहिले आहेत. अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं. म्हणजे एक फेमस केस आहे, केनेडीला ज्यांनी मारला त्याला दुसऱ्या मिनिटाला कोणीतरी दुसऱ्यानेच मारून टाकला. म्हणजे केनेडीची सुपारी, म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेची सुपारी कोणी दिली होती हे कळलंच नाही शेवटपर्यंत जगाला. त्याच्यातला हा प्रकार आहे की हे कृत्य केणी केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होतं. त्यांनी जरी केलं असतं तरी त्याला ते सत्य सांगावंच लागलं असतं. आणि जर केलेलं नाही तर मग आपटे का फरार आहेत? अजूनही 2 जे मुख्य संचालक आहेत शाळेचे ते फरार आहेत आणि एकंदरीत हे प्रकार. आणि ते असं आहे की फरार आरोपी आता कसे असं नवीन तंत्रज्ञानामध्ये फरार आरोपी भेटत नाहीत हे सांगणंच हास्यास्पद आहे. तो दुसरा पुतळ्यातला आपटे तो येतो, घरासमोर पकडला जातो, आतमध्ये चहा पोहे तयार असतात. हास्यास्पद गोष्टी तो हे हास्यास्पद. आपल्या भोवती संशयाचं जाळं सरकारने निर्माण करून टाकलं. लोकांचा संशयाचा दाट होईल की ह्याच्यात कोणीतरी मोठं अडकलंय म्हणून हे सगळं करण्यात आलं. आणि ह्याच्यात काही आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा नव्हती. त्या पोरी माझ्या पोरीसारख्या आहेत, माझ्या नातीसारख्या आहेत. त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, पण त्याला मार्ग आहे ना. 90 दिवसाच्या कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असती. हे कृत्य केलं का तुम्ही? आणि निदान केलं तर कुठेतरी असं काहीतरी वेगळं दाखवायचं ना. गाडीतल्या गाडीत बेड्या घातलेल्या असताना कोणी रिव्हॉल्वर खेचू शकतो का? आणि ते काय असं काय एवढ्या मोठ्या बेड्या नसतात ना की असं हात हलवतोय. बेड्या अशा असतात, अशा हलवताच येत नाहीत. मग कशा त्याने रिव्हॉल्वरला कुठनं हात घातला? अक्षय शिंदेच्या आईचा असाही दावा आहे की ज्यावेळेस ते लोक अक्षय शिंदेचे आई वडील अक्षय शिंदेला भेटायला गेले त्यावेळेस एक लेटर त्याने काचेमधनं दाखवलेलं. या लेटरवरती माझी सही घेण्यात आली असं त्याने हातवाऱ्यांवरतून आपल्या आई वडिलांना. गृहमंत्री महोदयांनी या बाबतीत माहिती दिली आहे. माझ्याकडे जी माहिती आली ती तशीच आहे की अक्षय शिंदे नावाचा आरोपी जो बदलापूरमधल्या केसमध्ये होता, एक लहान बच्चूची जी दुर्घटना घडली होती आणि त्याच्यावर देखील अनेक जो अक्षय शिंदे आहे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर ॲलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे. आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता. आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस API निलेश मोरेवर गोळी झाडली. त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे. आणि मग स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी बचावासाठी गोळ्या झाडलेल्या आहेत. आणि त्यामुळे पोलीस तपास सुरू आहे. आणि त्याच्यावर निलेश मोरे आहे त्याच्यावरही उपचार चालू आहे. तर अक्षय शिंदेच्या मृत्यूसंदर्भात विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत.
परंतु या सर्वांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. फाशी द्या अशा ज्या व्यक्तींची मागणी होती त्याच व्यक्ती आता सवाल कशा उपस्थित करतात असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारलाय. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असो, सुषमा अंधारे असो, सर्वांनी हातामध्ये बेड्या असताना एखादा आरोपी पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावू कसा शकतो आणि गोळ्या झाडू कसा शकतो हा सवाल उपस्थित करत सरकारच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. पुन्हा एकदा आपण जातोय, PK जैन सर आपल्यासोबत आहेत. सर, मगाशी आपण बोलत होतो की एक्झॅक्टली एखाद्या आरोपीला नेताना काळजी किंवा खबरदारी काय बाळगली जाते. बरेचसे पॉलिटिकल एलिगेशन सुद्धा आता सुरू झालेले आहेत. तर तुम्ही सांगत होतात की पुढची प्रोसिजर आता काय असेल. एन्काउंटर झालंय असं विरोधक म्हणतायत, पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. या सगळ्या घटनेचं पुढे काय होणार? एकतर मी आपल्याला सांगू इच्छितो की एन्काउंटर केले जात नाही, एन्काउंटर होतात. पोलिसांवरती हल्ला झाला, त्यांच्या जीवाच्या कुठेतरी त्यांना धोका निर्माण झाला किंवा त्यांच्यावर फायरिंग झाली, तेव्हा पोलीस प्रत्युत्तरामध्ये फायरिंग करतात. त्याच्यामध्ये काही आरोपी आणि गुंड मरतात, मग त्याला आपण एन्काउंटर म्हणतो. आता या केसमध्ये या आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या किंवा कसे, हा सुद्धा एक चौकशीचा भाग आहे. कारण आता बेड्या ठोकण्यासाठी सुद्धा कोर्टाची परवानगी पाहिजे. आता या लोकांनी परवानगी घेतली होती कोर्टाची की नाही, हे जे वारंवार मी ऐकतो की त्याला बेड्या होत्या, त्याने कशा रिव्हॉल्वर काढला, तर त्याला बेड्या होत्या की नाही हे जरा सुद्धा कोणीतरी बघून आणि पोलिसांनी किंवा तपासी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. दुसरं आहे की त्याचे नंतर काय होणार आहे. अशा केसेसमध्ये मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी मॅन्डेटरी आहे, ती करावीच लागेल. आणि त्या मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीमध्ये जी इंडिपेंडेंट अधिकारी करतात, पोलिसांची त्याच्या काही देणं घेणं नसतो, अशा अधिकाऱ्यांनी जेव्हा मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी केली तर त्याच्यामध्ये काय समोर येतो, असा नाही की प्रत्येक वेळेला आरोपी पोलीस सुटतात. बरेच वेळेला पोलिसांवरती ठपके ठेवले जातात, काही लोक डिसमिस होतात, काही लोकांवरती कारवाई केली जाते. असातला भाग आहे. म्हणजे इंडिपेंडेंट इन्क्वायरी होणारेच आहे, त्याच्यामध्ये जे काही सत्य आहे ते समोर येईल. आणि हे जे सर्व लोक म्हणतात की त्याच्या एन्काउंटर करण्यात आला आणि काहीतरी दडपण्यात आला, त्यांनी कोर्टामध्ये जावा. असे बरेचसे 1-2 केसेसमध्ये झालेलं आहे की ज्याच्यामध्ये आरोपीचे नातेवाईक कोर्टामध्ये गेले, त्यांना इतर पॉलिटिकल पार्ट्यांनी त्याला सपोर्ट केला, त्यांना फायनान्शियल मदत केली आणि त्याच्यामध्ये एखाद्या केसमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा सुद्धा झालेली आहे. तर असं कोणाला जरी वाटत असेल की या केसमध्ये जाणून बुजून एन्काउंटर करण्यात आलेला आहे आणि हे स्वसंरक्षणामध्ये त्यांनी कोणी गोळीबारामध्ये मरण पावलेला नाही, अशा लोकांनी कोर्टामध्ये जाऊन कोर्टाची दाद मागितली पाहिजे, असा माझा त्यांना एक स्पष्ट समज आहे. म्हणजे उगीच आरोप करू नये. त्यांनी फक्त काही कारण नसताना इलेक्शन डोक्यावरती आलेले आहे म्हणून काहीतरी रुलिंग कंबाईनवरती एलिगेशन करायचे, हे काही योग्य नाही. अशा केसेसकडे त्यांनी प्रोफेशनल दृष्ट्याने पाहिला पाहिजे. हे सर्व लोक पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहे, मंत्री राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत बरेच वर्ष, मग त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. म्हणजे हे फक्त जे काही पोलीस अधिकारी असतात त्याचा मोराल डाऊन करण्याचा एक मोराल डाऊन करण्याचा सिस्टम आहे, त्याला आपण दाद दिली पाहिजे. सर, एक छोटासा प्रश्न, या संपूर्ण घटनेचे प्रत्यक्षदर्शी असण्याची शक्यता कितपत? पूर्ण माहिती खरं तर मिळालेली नाहीये. काही जणांचं म्हणणं आहे की गाडीमध्येच ही घटना घडलेली आहे, चालत्या धावत्या गाडीमध्ये. प्रत्यक्षदर्शी असण्याची काही शक्यता असू शकते का? त्याच्यामध्ये काही शक्यता मला तरी वाटत नाही. त्याच्यामध्ये जरी त्यांनी एकपेक्षा जास्त आरोपी ताब्यात घेतले असतील तर तो दुसरा एक आरोपी इंडिपेंडेंट विटनेस असू शकतो. नाहीतर अशा प्रकारे गाडीमध्ये त्याला जेलमधून ताब्यात घेतलं आणि त्याला रिमांडसाठी घेऊन जात होते असं मला कळलं. तर अशा केसेसमध्ये आरोपी आणि पोलीस पार्टी फक्त एवढेच लोक त्या गाडीमध्ये असतात. जसं मी सांगितलं की एखादा वेळी चान्स आहे की दुसऱ्या आरोपीला सुद्धा जरी रिमांडसाठी न्यायची असेल तर तो गाडीमध्ये असू शकतो. तेवढाच एक भाग आहे. सर, धन्यवाद, आपले आभार. आपण सविस्तर माहिती दिली त्या संपूर्ण प्रकरणाबद्दलची. आताची दृश्य मुंब्रा बायपासवरची दृश्य आहेत. याच ठिकाणी हे एन्काउंटर घडलं असं आरोप केला जातोय, अशी माहिती खरं तर पोलिसांकडनं दिली जाते. संध्याकाळी साधारणतः 6:15च्या आसपासची ही सगळी घटना असल्याची माहिती मिळते. या बातमीवरती आपण कायम असू, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक.